हॅलो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे माझ्या मैत्रिणीचं म्हणजे माझ्या खास मैत्रिणीचं मॅटर्निटी फोटोशूट. त्याच्यासाठी मी तिला तयार करणार आहे. मॅडम फटाफट जेवून घेत होत्या आणि नंतर आम्ही लागलो आमच्या कामाला. तसेच की कधी कधी आयुष्यात असे खूप क्षण येतात की ते फक्त कॅमेऱ्यात नाही तर कायम मनात जपले जातात. तसंच आजचा दिवस होता माझ्यासाठी. आज माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यातील खूप खास क्षणासाठी मी तिला तयार करण्याची मला संधी मिळाली आहे. तिच्या मॅटर्निटी फोटोशूटसाठी तिचा मेकअप करताना मी फक्त एक मेकअप आर्टिस्ट म्हणून नाही तर तिच्या आनंदात सहभागी झालेली तिची मैत्रीण होती. आणि खरंच हा तिचा आई होण्याचा सुंदर प्रवास तिच्यासाठी कायम आठवणीत राहावा हाच विचार करून तिचा खूप सुंदर असा मी मेकअप केला होता. आणि आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत लोकेशनला आणि मस्त संध्याकाळ झाली होती. खूप सुंदर वातावरण झालं होतं. त्याच्यामुळे तिचे फोटोज आणि व्हिडिओ सुद्धा खूप छान क्लिक झाले होते. आम्ही सुद्धा हा सनसेट एन्जॉय करत मस्तपैकी फोटोशूट करत होतो. तसेच तिकडे काही मैत्रिणी सुद्धा आल्या होत्या. त्याही त्यांचं मस्त असा मी टाईम एन्जॉय करत होता. आम्हीही विचार केला की इन फ्युचर कधी आम्ही टाइम मिळाला तर नक्की हे करू. पण एनिवेज ह्या सगळ्यांना आनंदी बघून खूप बरं वाटत होतं की खरंच असं स्वतःसाठी टाइम काढलाच पाहिजे. आणि घरातलीच टीम असल्यामुळे मस्तपैकी आरामशीर जसं पाहिजे तसं सगळं शूट करून घेता आलं होतं. आणि आमचं कपल कुठेही कमी पडत नव्हतं. कितीही काही झालं, कितीही वेळ गेला तरी चालेल, किती पायऱ्या उतरायला लागल्या तरी पण चालतील, पण मॅडमनी सगळे फोटोज आणि व्हिडिओज क्लिक करून घेतले. ते तसे ताणबुक लागल्यानंतर ब्लिंकिट तो सब जगह हजीर हो जात आहे. मस्तपैकी खायला मागवलं थोडंसं, ते टी टाइम सुद्धा एन्जॉय केला. आणि या सगळ्यामध्ये मी तरी कशी मागे राहणार. आम्ही सुद्धा छान रील करून घेतल्या, आमचेही थोडेसे फोटोज काढून घेतले. पण तिचं फोटोशूट खूप सुंदर झालं. आणि संध्याकाळी इकडे बघायला वातावरण सुद्धा खरंच खूप छान झाले होते. काही क्लायंट आपल्या आयुष्यात मैत्रिणी बनून येतात आणि आपल्याच काही खास मैत्रिणी आपल्या कामाला अजून खास बनवून जातात. तसंच माझं आणि तिचं आहे. नेहमी माझ्या कामाला सपोर्ट करणारी, नेहमी मला मोटिवेट करणारी अशी आहे माझी मैत्रीण. तसेच आम्ही लास्टला छानसा असा टी टाइम एन्जॉय केला आणि फायनली आम्ही निघालो घरी जायला. तर असा होता आमचा सुंदर असा दिवस मस्तपैकी. चला तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.